आज जागतिक महिला दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। जसं मी नेहमी सांगतो, धर्तरी, कंसरी, गावतरी आणि स्त्री ज्याने आपल्याला सगळ्यांना जग दाखवलं यांचं मी अभिवादन करतो। आणि आज जागतिक महिला दिवसाची थीम आहे गिव्ह टू गेन। याचा अर्थ मराठीत पण आम्ही लिहिला आहे, जेव्हा आपण देतो तेव्हा आपल्याला पुन्हा प्राप्त होते। म्हणजे जसं असतात ना, कोणाला जर आपण सन्मान दिला तर समोरचा आपल्याला सन्मान देतो, त्या पद्धतीने पूर्ण जगाची जे जागतिक महिला दिवसानिमित्त एक थीम जाहीर केलेली आहे की महिलांच्या बाबतीत फक्त पैसे नाही तर त्यांना सन्मान द्या, बाकीच्या गोष्टी द्या, त्यांचा जो समाजातला अधिकार आहे तो त्यांना द्या, तर महिला पण तुमचा सन्मान करतील। अशा पद्धतीने हे जग याच्याबद्दल विचार करते आणि ही थीम ह्या वर्षी ठेवलेली आहे। आणि ठीक आहे, आज वेगवेगळ्या ठिकाणी लग्न आहेत, बाकीचे कार्यक्रम आहेत, पण ज्याही संख्येमध्ये हा कार्यक्रम होणं खूप गरजेचं होतं आणि आपल्या अस्तित्वासाठी आपण इथे येतोय। तर पुरुष अनमॅरिड असतो लग्नाच्या आधी, तेव्हा कुठलाही त्याचं वडील असतात ते कुठल्याही काय म्हणतात ते त्याला घरातून बाहेर काढून टाकत नाही। कशामध्ये सोडतात आपण? वृद्धाश्रम है ना। कधी पुरुष एकटा असतो तेव्हा एकटा पुरुष कधीच वृद्धाश्रममध्ये आई वडिलांना पाठवत नाही। हे कधी होतं? दोघं होता तेव्हा कोण येते? एक महिला येते आणि महिलाच महिलांचा विरोध करते, हे पण तुम्ही ध्यानात ठेवलं पाहिजे। पुरुष एकटा असतो तेव्हाच कधी जात नाही त्या वृद्धाश्रमात त्याचे आई वडील, पण जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांचंच आपसामध्ये डिस्प्यूट तयार होतं, हे पण आपण लक्षात ठेवतो। आपण एकीकडे सांगतो महिला पुरुष समान, पण महिला पण ह्याला कुठेतरी जबाबदार आहे की ती महिला त्याला विरोध करते। आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण समजून घेतल्या पाहिजेत की कशा पद्धतीने ह्या गोष्टी चाललेल्या आहेत। आणि म्हणून महिलांचा जो काही आपण मान सन्मान करतो ती जेव्हा घटना घडते, आपण असं सांगत नाही की महिलांचा सन्मान करायचा नाही, पण ही गोष्ट पण ध्यानात ठेवली पाहिजे, कुठेतरी आपणच आपला विरोध करतोय। आणि म्हणून 8 मार्च जो काही जागतिक महिला दिवस आहे त्याच्यामध्ये ठीक आहे, आपल्या समाजामध्ये आदिवासी लोकांमध्ये खूप चांगल्या गोष्टी असतात, पण जे काही इतर आहे त्याच्यामध्ये पण काही बदल होणं अपेक्षित आहे। जसं नेहमी सांगतो, सतीसारखी घाणेरडी प्रथा होती, विधवा पुनर्वाहासाठी ह्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टी पण आपण ध्यानात ठेवल्या पाहिजेत। आणि जो पण हक्क आहे, जसं हर एक ठिकाणी आज पण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतो, आज इराण आणि अमेरिका इस्रायल युद्ध चालू आहे, ह्या युद्धामध्ये पण महिलाच जास्त बळी पडत असतात। जेव्हा जेव्हा युद्ध होतात तेव्हा जपानी जे काही दुसरं महायुद्ध झालं होतं तेव्हा जपानी पुरुषांना ज्या मिलिटरीला खुश करण्यासाठी जे हरलेले देश होते त्यांच्या महिलांना एका ठिकाणी बंदिस्त केलेलं होतं आणि त्या पद्धतीने महिलांचा अशा पद्धतीने पण वापर होतो। म्हणजे कोणाचा तरी इंटरेस्ट असतो, पुरुष लोक एकमेकाशी भांडतात पण शिवी कोणावरून देतात? स्त्रीवरून देतात, हे पण अतिशय चुकीचं आहे। ही कधीही स्त्री म्हणजे शिवी देत असताना आईचं पहिलं नाव घेतलं किंवा बहिणीचं नाव घेतलं जातं, म्हणजे जेव्हा केव्हा पण असते ती व्यक्ती महिला ठरत असते। अरे जेव्हा पण विकासाचं काम होत असते तिथे पण महिलाच जास्त करून ह्याच्या विक्टीम ठरत असतात। त्याचबरोबर हर एक गोष्टीसाठी आज गावापाड्याचं आपण उदाहरण बघतोय की पुरुष लोक अतिशय खेदाने सांगावं वाटतं की पुरुष जे मुलं आहेत हे बॅट घेऊन आणि क्रिकेट खेळत असतात आणि मुलीच्या घरामध्ये काम करत असतात। शेतामध्ये पण आपण तेच बघतोय की महिला आहेत त्या शेतामध्ये काम करत असतात आणि पुरुष लोक उन्हाळक्या करत असतात। हा महिला, तुम्हाला वाईट वाटलं तरी काही नाही, एक मोठा जसं का आम्ही फार मोठा हे काय सांगतात ना युद्ध जिंकायला चाललो अशा पद्धतीने शिर्डीच्या पायी यात्रा करतात आणि 15 दिवस घर कोण सांभाळतं? महिला। त्यांना काय वाटलंय देवाच्या कामाला चाललंय, पण घरात काय चूल पेट नाही पेट हे कोणीच बघत नाही। आणि पुरुष वाटतो का, अरे माझा नवरा तर तिकडे गेलाय, माझा भाऊ तर तिकडे गेलेला आहे, अरे काय तीर मारायला गेलेला आहे, पण घरात काय चाललंय, एखादा उठून जर इमर्जन्सी असल्या आजारी पडला तर कोण लक्ष देणार आहे? शेवटी स्त्रीलाच पुढे यावं लागतंय। म्हणून तुम्ही काय कमजोर नाही, तुमच्याकडे खूप ताकद आहे आणि ह्या दृष्टिकोनातून आज काय आपण जागतिक महिला दिवस साजरा करतोय, पुरुषांना पण धारेवर धरलं पाहिजे की इथेच बस, तुला काय पूजा करायची ते घरात कर, 15 दिवस जायची गरज नाही। त्याऐवजी हा टिकाव घे, फावडा घे, तुम्ही भाजीपाला लावतात ना, जा सांग शेतात जरा भाजीपाला लाव, 15 दिवसात जे पिकेल देव आम्हाला इथेच भेटणार आहे, बरं का नाही? हे काळसपणाचं लक्षण आहे पुरुषा लोकांचं। मी स्पष्ट सांगतो, त्यांना वाटतं की आम्ही चाललो तिकडे शिर्डीला म्हणजे फार काही कमावलं असं नाही, उलट तुमच्यावर सगळी जबाबदारी देऊन जात असतात। म्हणून हे लक्षात ठेवा, ह्या ज्या गोष्टी आहेत देवधर्माच्या मागे आपल्याला गुलाम बनवायचं काम चालू आहे। आणि म्हणून ह्या काय आपण खरंच त्या महिलेचा आपण थँक्स मानलं पाहिजे। ती क्लेरा जेक्टिन जी नावाची महिला होती, तिने आपल्याला अधिकार मिळाला पाहिजे, त्यावेळेस तिने आवाज उठवला 1908 साली आणि आज तुम्हाला हा जागतिक महिला दिवस साजरा करायला मिळतोय। ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या दिवसामध्ये पण लक्ष्मीबाई बिलकुल चिंता करायची नाही। तुम्ही सांगत असेल एवढ्या महिला ज्याही आल्या त्या काफी आहेत आणि अजून ठीक आहे,
सुरू व्हायला थोडा वेळ लागतो, त्याच्यात नाराज व्हायचा नाही. आपल्याला एवढंच करायची की आजचा दिवस आहे तो साजरा झाला पाहिजे, त्याची कुठेतरी दखल झाली पाहिजे, हाच आपला उद्देश आहे. बाकी ह्याच्यामध्ये काय खूप मोठा हे नाही. तर गिव्ह टू गेन दिलं तर मिळणार आहे. हळूहळू ते आपण गोष्टी करायच्या आणि त्या दृष्टिकोनात पुढची वाटचाल करू. अधिकचं बोलत नाही, पुन्हा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. सगळ्यांना जोहार, जिंदाबाद.